नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी एक छान मुलांसाठी एक रेसिपी दाखवणार आहे। पास्ता घरच्या सामानासाठी होणारी घरगुतीच्या। चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी लवकरात लवकर रेसिपी होणारी लहान मुलांच्या टिफिनसाठी पास्ता। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू। हे बघा, इथे मी 2 वाट्या मस्तपैकी पास्ता घेतलेला आहे। ह्याच्यात लागण्यासाठी आपल्याला फोडणीसाठी मी लसूण घेतलेला आहे, कांदा, टमाटा, मॅगी मसाला, पास्ता मसाला। साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते। चला एका साईडला बघा, आता मी कढई ठेवलेली। कढईमध्ये छानपैकी असं पाणी चांगलं उकळतंय। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा थोडं तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून मस्त आपला पास्ता होऊन जाईल बॉईल। पाणी आता मस्त आपलं चांगलं असं उकळतंय फास्ट गॅसवर। आता याच्यामध्ये आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा, जेणेकरून मस्त आपला पास्ता याच्यातून उकळून घेईल। आता आपल्याला हा फास्ट गॅसवरतीच ठेवायचा, जेणेकरून आपला मस्तपैकी पास्ता शिजून होईल याच्यामध्ये। चला मग एका साईडला आपला पास्ता उकळतोय। आता एका साईडला आपण कढई ठेवूया। इकडे आपल्याला आपण पास्त्याचा मसाला तयार करूया। आता इथे कढई ठेवलेली मी, कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। थोडं आपलं तेल थोडं चांगलं तापून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी तेल चांगलं आपलं कडक टाकून घेतलं की त्याच्यामध्ये चांगलं आपल्याला लसूण टाकून घ्यायचा। आता याच्यामध्ये जे मी लसूण घेतलेलं आहे 4 ते 5 टाकायचा, तेलात टाकून घेतलेलं। तर लसूण थोडासा आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे। हे बघा, थोडा आपल्याला लसूण थोडासा ब्राऊन सारखा झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। कांदा टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून कांदा मस्त आपला नरम होऊन जातो। मस्त कांदा आता आपल्याला लसणामध्ये परतून घ्यायचा छानपैकी असा। थोडासा आपल्याला नरम करून घ्यायचं, जेणेकरून मग आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचा। आपल्याला नरम करून घ्यायचा कांदा, मग आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं। हे बघा, आता आपला मस्तपैकी पास्ता छान आता झालेला आहे। तर मस्त आपल्याला चाळणीमध्ये चाळून हा पास्ता काढून घ्यायचा आहे। झालेलं आहे छान। आता आपल्याला एका साईडला चाळणीमध्ये करून घेऊया थंड पाण्यात टाकून। आता इकडे आपला पण मसाला छान झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा, नरम झालेला आहे। एक ज्यूस करून घ्यायचा मस्त त्याचे। ह्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा एक सॉस आहे तो टाकून घ्यायचा, हिरवी मिरचीचा सॉस, मॅगी मसाला, पास्ता मसाला, हा आता पूर्ण आपल्याला मस्तपैकी बारीक गॅसवरती हा मसाल्याचा एक जीव करून घ्यायचा। आता आपल्याला बारीक मसाला करून पोहोचतात। आता आपल्याला पास्ता एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचा, जेणेकरून मस्त आपला पास्ता थंड पाण्यामध्ये आपण काढून घेऊया। हे बघा, आता मी थंड पाणी घेऊन बेसिंग मध्ये ठेवलेलं आहे।
मस्त हा थंडगार थोडं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मस्त आपला फुलफुलीमध्ये पास्ता होतो. एका साईडला आपलं पाणी गाळून ठेवलेलं आहे मी पास्ता छानपैकी. एका साईडला आपला पास्ताचा मसाला होतोय तयार. चला मग हे साईडला ठेवल्याच्या नंतर इकडे मसाला आपला बघूया. टमाटा आपला थोडासा नरम करून घ्यायचा, जेणेकरून टमाटा ह्याच्यामध्ये मॅश होईल. हे बघा आता मस्तपैकी झालाय. तर आपल्याला पास्ता आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता पूर्ण एकजीव करून घ्यायचा आपल्याला. हे बघा मस्तपैकी छान एक आता आपले जीव झालेला आहे. मस्तपैकी आपला पास्ता रेडी झालेला आहे, खूप छान पैकी मस्त. चला मग आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी आपला थोडक्यात सामानामध्ये घरच्या घरगुतीमध्ये मस्त लहान मुलांसाठी पास्ता झालेला आहे. सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण बनवा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.